हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण। आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल। तर आज तुम्ही मला या पिवळ्या साडीवर पाहत आहात। तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, लास्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहे की माझ्या घरामध्ये सासरी लग्न चालू आहे माझ्या नणंदेचा आणि दिराचा, जे माझ्या नवऱ्याचे मामाचे मुलगा आणि मुलगी आहे। दोघं भावा बहिणींचं लग्न एकाच मांडवात आहे, त्यामुळे दोघांची हळदीही एकाच मांडवात लागत आहे। याआधी मी उठण्याचा व्हिडिओ देखील तुमच्याशी शेअर केलेला आहे, तोही नक्की जाऊन माझ्या चॅनेलवर पहा। तर दुपारची हळद लावण्याचा कार्यक्रम इथे चालू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मी थोडीशी लेट पोहोचलेली आहे। तोपर्यंत दिराची जी हळद आहे ती लावून झालेली आहे आणि आता आमच्या नवरीबाईची म्हणजेच माझ्या नणंदेची हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे। तर आमच्याकडे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हळद लावली जाते। सगळ्या बायकांनी मिळून मस्त पिवळी साडी, फुलांचे दागिने वगैरे सगळं घातलेले आहे आणि रुईच्या फुलांचा जो तुम्ही पाहू शकता मुंडवण्या बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि बाजूलाच नवरीच्या करवल्या बसलेल्या आहेत आणि त्यांच्या मागे ज्या बसलेल्या आहेत त्या त्यांच्या आया आहेत। नवरीच्या मागे बसलेली आहे नवरीची सख्खी आत्या आणि नवरदेवाच्या मागे नवरदेवाची म्हणजे दोघा नवरा नवरीची आई बसलेली आहे आणि मलाही पाहू शकता तुम्ही, मी स्टेजवर आलेली आहे आणि माझ्या नणंदेला आणि दिराला हळद लावत आहे। दिराची हळद लावून झालेली आहे, त्याचा व्हिडिओ मला करायला मिळाला नाही, पण नणंदेला लावताना जी हळद आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे। आणि या करवल्या ज्या बसलेल्या आहेत यांना सुद्धा मी हळद लावलेली आहे आणि ही माझी छोटी जाव आणि हिच्यासोबत देखील मी भरपूर फोटो क्लिक केलेले आहेत। तर हा आमचा दुपारचा जेवणाचा कार्यक्रम जेव्हा होता तेव्हा आम्ही जेवायला एकत्र बसलो होतो तेव्हा आम्ही दोघी जणींनी हे फोटो काढलेले आहेत आणि त्यानंतर जेवून झालं आणि मग मी पुन्हा आलेली आहे स्टेजवर आणि तुम्ही बघू शकता जे काही आत्या, बहिणी, काका, माम्या ज्या काही आहेत त्या स्टेजवरती येऊन मस्त सगळ्यांनी नवरा नवरीसोबत फोटो क्लिक केलेले आहेत आणि मी, माझी जाव आणि माझी एक दुसरी चुलत जाव आहे तिच्यासोबतही मी फोटो काढलेले आहेत। मुळातच सगळ्याच नातेवाईकांसोबत माझे फोटो काढून झालेले आहेत। नवरदेवासोबत हळद लावायला मिळाली तर त्याचे देखील फोटो मला मिळाले तर मी तेही टाकलेले आहेत। आणि दुपारची हळद झाल्यानंतर ज्यांनी कोणी मेहंदी काढलेली नव्हती त्या मेहंदी काढत आहेत आणि घरामध्येच मेहंदी काढणारे कलाकार भरपूर भरलेले असतात, तुम्ही बघू शकताय। आणि त्यानंतर जे दुसऱ्या दिवशी अंघोळी करण्यासाठी म्हणजे नवरा आणि नवरीचं न्हाण घालण्यासाठी जे न्हाणे असतात, हे जे मडके पाहतात यांना आम्ही न्हाणे म्हणतो, तर हे न्हाणे रंगवण्याचा काम नवरदेवाच्या बहिणी, नवरा नवरीच्या बहिणी आणि त्यांच्या वहिन्या करत आहेत। तुम्ही बघू शकताय हाताने अगदी आनंदाने आणि उत्साहाने या मस्त आणि सुंदर अशी कलाकृती आपल्या ह्या मडक्यांवरती सादर करत आहेत। तर अशा प्रकारे प्रत्येकजण आपापलं एक एक काम बजावत होता। दुपारची वेळ होती, जेवून झालं होतं, काही लोकांचे गप्पा चालल्या होत्या, काही लोक मेहंदी काढत होती, तर न्हाणे रंगवण्याचा काम होता आणि माझं कामही चालू होतं। जितकं होईल, जितकं करता येईल तेवढी मी शूटिंग माझ्या मोबाईलमधून केलेली आहे, कारण हे होतं सासर, माझ्या सासूचं माहेर आहे हे, तर त्यासाठी माझं हे सासर झालं। तर या आहेत माझ्या सासूबाई, जशा तुम्हाला माहितीच आहेत। आणि इथे पूजा केलेली आहे, ही आमच्या इकडे पूजा अशी केली जाते। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता दुपारच्या वेळेला सगळ्या मावश्या, काक्या सगळ्या एकत्र बसलेल्या आहेत आणि मस्त अशा गप्पा मारत आहेत। कुणी चहा बिस्किट खात आहे, तर कुणी संध्याकाळी कोणकोणत्या साड्या घालणार आहेत किंवा काय काय तयारी असणार आहे याची बोलणी चालू आहे। आणि जशी की मी या घरची सून असल्यामुळे मला बसून चालणार नाही, तर मी मस्त गोड शिरा बनवलेला आहे नवरा नवरींसाठी आणि पोळे तयार करत आहे। तो भिजत्याचा कार्यक्रम होतो, त्याच्यानंतर जे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले जातात त्याचे पोळे तयार केले जातात, तर हे पोळेसुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत। आणि यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। नवरदेवाची जी उष्टी हळद आहे ती उष्टी हळद घेऊन मी होणाऱ्या नवीन जाऊबाईच्या घरी आलेली आहे। ही आहे नवरी, म्हणजेच माझ्या दिराची होणारी नवरी आणि तिच्यासाठी भाऊंची आमच्या म्हणजेच माझ्या दिराची उष्टी हळद घेऊन आलेलो आहोत आणि तिची ओटी भरलेली आहे, आम्ही तिला हळद लावलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय मी तिची आरती करत आहे, तिच्यासोबत फोटो काढलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही सगळ्या जणींनी मिळून तिची ओटीही भरली आहेत। हळदीला थोडा वेगळा लुक आहे, केस सरळ ठेवलेली आहेत आणि मस्त अशी पिवळी
पैठणी मी लावलेली होती आणि खूप छान असा लुक आला होता। यावर मला इतके जास्त फोटो काढायला मिळाले नाही। आणि ही आहे माझी वहिनी, माझ्या मोठ्या भावाची बायको। ती सुद्धा माझ्या सासरच्या कार्यक्रमाला आली होती आणि तिने सुद्धा नवरा नवरीला पुन्हा संध्याकाळी पाटावर बसून हळद लावलेली आहे। आणि मी आणि सोनू, माझी छोटी जाव, आम्ही नवरा नवरीसोबत, माझ्या मिस्टरांनी नवरदेवासोबत जसे आम्हाला मिळतील तसे फोटो काढलेले आहेत। आणि हा आहे माझ्या नणंदेच्या मुलीचा मुलगा। खूपच हुशार आणि खूपच मस्तीखोर आहे, अगदी हिरो झाला होता हा। आणि याच्यासोबतही मी खूप डान्स केला। त्यानंतर हळदी समारंभ महाराष्ट्रातला आहे, त्यामुळे प्रत्येकाला माहितीच असेल की संध्याकाळच्या वेळेला किती धूमधडाका असतो। तर मस्तपैकी डान्स वगैरे झालेला। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त रहा।